वृंदावनातील ती सटका अत्यंत रम्य होती. यमुनेच्या काठावर मंद वारा वाहत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट हळूच शांत होत होता. सृष्टी जणू निद्रेच्या आधी शांतता अनुभवत होती. पण राधेच्या मनात मात्र विचारांचे मोठे काहूर मजले होते. तिचे डोळे रागाने डबडबले होते, चेहरा लाल झाला होता आणि श्वासांची गती वाढली होती. कोणाच्या तरी शब्दांनी किंवा कृत्याने तिचे मनास खूप दुखावले होते. ती तडक कृष्णाकडे गेली. कृष्ण नेहमीप्रमाणे एका जुन्या विशाल कंद वृक्षाखाली बसले होते. त्यांचे लक्ष वाहणाऱ्या यमुनेच्या संत प्रवाहाकडे होते. जणू ते त्या प्रवाहातून जीवनाचं संगीत ऐकत होते. राधा तिथे पोहोचली, पण कृष्णाने मागे वळून पाहिले नाही. तरीही त्यांना राधेच्या पावलांमधील अस्वस्थता जाणवली होती. राधा म्हणाली, कान्हा, आज मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे ज्याचे उत्तर कदाचित फक्त तुझ्याकडेच आहे. या जगात लोक इतके निष्ठुर आणि स्वार्थी का असतात? जेव्हा आपण कोणाचेही वाईट इच्छित नाही, कोणाच्याही वाटेला जात नाही, तरी लोक विनाकारण आपल्याला त्रास का देतात? आपली बदनामी का करतात? अशा वेळी मनात इतका तीव्र राग येतो की असे वाटते की समोरच्याला तसे जशात तसे उत्तर द्यावे. पण तू म्हणतोस की शांत राहा. कान्हा, इतक्या त्रासानंतर स्वतःला शांत कसे ठेवावे? हा अग्नी मी कसा विझवू? कृष्ण नेहमीप्रमाणे मंद हसले. त्यांनी अत्यंत मायेने राधेला आपल्या जवळ बसवले. तिच्या हातात हात घेतला, जणू ते तिच्या मनातील उष्णता शोषून घेत आहेत. ते शांत आवाजात म्हणाले, राधे, हा राग आहे मानवाचा सर्वात मोठा शत्रू. हे तुला ठाऊक आहेच, पण त्याचे स्वरूप केवळ राग नसून तो एक विनाश आहे. हे समजून घेणे त्याहून महत्वाचे आहे. एक उदाहरण बघ. राधे, राग हा एका जळत्या कोळशासारखा असतो. जेव्हा तुला राग येतो तेव्हा तू तो कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी आपल्या हातात घट्ट धरतेस. तुला मनात वाटते की तो कोळसा समोरच्यावर फेकून त्याला शिक्षा देशील, त्याला वेदना देशील. पण विचार कर राधे, तो कोळसा तुझ्या हातातून सुटेपर्यंत सर्वात आधी कोणाची त्वचा जळते, कोणाचा हात भासतो, तो तुझाच असतो. समोरच्यावर तो कोळसा पडेल की नाही हे निश्चित नाही, पण तुझे नुकसान मात्र निश्चित आहे. राधेला हे सत्य पटले, पण तिचे मन अजूनही बंड करत होते. ती म्हणाली, तुझे बोलणे सत्याला धरून आहे कान्हा, पण जर आपण दरवेळी शांत राहिलो तर या जगाला वाटेल की आपण कमकुवत आहोत. त्यांना वाटेल की आपल्याला काहीच समजत नाही. समोरच्याने स्पष्ट चूक असेल तर आपण गप्प बसून त्याचा अन्याय आणि त्याचे टोमणे का सहन करायचे? ही तर स्वतःची हार झाली ना. कृष्ण पुन्हा हसले आणि म्हणाले, राधे, तू शांत राहणेच म्हणजे पराभव स्वीकारणे असे समजतेस, पण हा तुझा भ्रम आहे. प्रत्यक्षात शांत राहणे हा स्वतःवरचा सर्वात मोठा विजय असतो. विचार कर, जेव्हा तू समोरच्याच्या चुकीवर लगेच प्रतिक्रिया देतेस तेव्हा तू तुझे मानसिक नियंत्रण समोरच्याच्या हातात सोपवतेस. त्याने तुला टोमणा मारला आणि तू रागवलीस म्हणजे त्याने तुझे मन जिंकले, त्याने तुला हवे तसे नाचवले. पण जर त्याने तुला राग आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला आणि तू स्थिर राहून फक्त एक स्मितहास्य दिले, तर तू त्याला जिंकू दिले नाहीस. त्याची शक्ती तुझ्या शांततेसमोर अपयशी ठरेल. मग सांग राधे, यात विजय कोण, तू की तो? विस्तार. शब्दांची धार आणि कर्माचे बीज. कृष्णाने पुढे अधिक गंभीरतेने समजावले, राधे, रागाच्या भागात आपण जे शब्द बोलतो हे एखाद्या धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात. एकदा का ते ओठातून बाहेर पडले की संपूर्ण सृष्टीची शक्ती लावली तरी तो शब्द परत घेता येत नाही. हे शब्द समोरच्या मनाला कायमची जखम करून जातात. कालांतराने कदाचित समोरची व्यक्ती आपली चूक विसरून जाईल किंवा तूही विसरशील, पण तुझे विषारी शब्द तिचे तू आयुष्यभर दुखावत राहील. नाती तुटतात ती रागामुळे नाही तर रागाच्या भारात वापरलेल्या शब्दांमुळे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीने तुझ्या मनात रागाचे बीज पेरले असेल, पण त्या बीजाला खतपाणी घालून त्याचे मोठे विषारी झाड करायचे की नाही हे पूर्णपणे तुझ्याच हातात आहे. तुझे विचार हे त्या बीजासाठी खतपाणी आहेत. जर तू त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेस तर ते बीज तिथेच सुकून मरून जाईल. पण जर तू त्याच गोष्टीचा वारंवार विचार केलास, मनात सुडाची भावना ठेवलीस, तर तू स्वतःच्या शांततेचा बळी देशील आणि स्वतःच्या आयुष्यात अशांतीचे झाड लावशील.
राधेचा श्वास आता संत झाला. तिचे डोळे मिटले गेले आणि ती कृष्णाचे शब्द काळजावर कोरू लागली. तिने हळूच विचारले, पण कान्हा, जेव्हा राग इतका अनावर होतो की बुद्धी काम करणं बंद करते, तेव्हा अशा वेळी काय करावे? तो क्षण कसा हाताळावा? कृष्ण म्हणाले, राधे, उपाय अगदी साधा आहे. जेव्हा तुला वाटेल की आता राग किंवा संताप तुझ्या नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा फक्त एक क्षण थांब. कोणतीही हालचाल करू नकोस, काहीही उत्तर देऊ नकोस. फक्त दीर्घ श्वास घे आणि स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघ. स्वतःला एकच प्रश्न विचार, काय या व्यक्तीचे क्षुल्लक शब्द माझ्या आयुष्यातील आनंदापेक्षा आणि माझ्या शांतीपेक्षा मोठे आहेत का? ज्या क्षणी तुला याचे उत्तर मिळेल, तुझा राग आपोआप विरघळून शांत होईल. जगातील सर्वात शक्तिशाली माणूस तो नाही जो तलवारीने हजारो शत्रूंना हरवू शकतो, तर तो सर्वात शक्तिशाली आहे जो स्वतःच्या मनावर ताबा मिळवू शकतो. जो स्वतःच्या रागाला शांत करून विवेक जागृत ठेवू शकतो, त्याला हे जग कधीच हरवू शकत नाही. स्वतःवरचा ताबा हाच ईश्वराचा खरा आशीर्वाद आहे. शेवटी कृष्णाने राधेचा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने सांगितले, लक्षात ठेव राधे, शांतता हेच या जगातील सर्वात मोठे आणि धारदार यश आहे. जे काम युद्धाने, संघर्षाने किंवा भांडणाने कधीच होऊ शकत नाही, ते काम एक साधे स्मितहास्य आणि आंतरिक शांतता करून जाते. राग मनुष्याला पशु बनवतो, तर शांतता त्याला देवत्वाकडे नेते. तू तर प्रत्यक्ष प्रेम स्वरूप आहेस राधे, आणि जिथे निस्वार्थ प्रेम असते तिथे रागाला आणि अहंकाराला जागाच नसते. राधेच्या चेहऱ्यावर आता एक अलौकिक दिव्य शांतता पसरली होती. तिने कृष्णाच्या खांद्यावर हळूच डोके ठेवले. यमुनेच्या लहरींवरील चंद्रप्रकाश आता अधिक शीतल भासत होता. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दातूनच नाही, तर कृष्णाच्या ऊर्जेतून मिळाले होते. वृंदावनाची ती रात्र आता अधिक पवित्र झाली होती. राधा आणि कृष्णाचा हा संवाद आपल्याला हेच शिकवतो की राग हा दुसऱ्याला शिक्षा देण्यापूर्वी आपल्यालाच आतून जाळत असतो. शांत राहणे ही तुमची कमजोरी नसून तो तुमच्या संयमाचा विजय आहे. जेव्हा कधी तुम्हाला जीवनाचा रागाचा अनुभव येईल, तेव्हा कृष्णाचे हे शब्द नक्की आठवा. तुम्ही एक छोटीशी शांतता मोठे अनर्थ टाळू शकते. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला, कमेंटमध्ये राधेकृष्ण लिहून आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, ज्यामुळे हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. शेअर करा. आपल्या प्रियजनाबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला, अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथांसाठी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि विचारासह. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा. राधे राधे.